Healthy Gupshup with Dr. Pallavi Tiple. सपोज ओके तू तुझ्या फ्रेंडला ट्विन्स असते ओके जरी तू त्यांना विचारलं नसतं ओके आणि तू तुझ्या डोक्यामध्ये की ते IVF आहे तर काय थॉट आले असते तुझ्या म्हणजे हे मला म्हणजे बेसिकली अजूनही लोकांना आहे का IVF बद्दलचा म्हणजे आत्ताच्या आपल्या जनरेशनला बघाल तर नाहीये. Tier 1 सिटीज मे बी नाहीये. तुम्ही अगदी गावात जाल तर IVF नाही म्हणत त्याला, टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी तर टेस्ट ट्यूब बेबी तिथे कसं असतं ना, त्यांना असं वाटतं की कोणाचाही काय म्हणतात तुम्ही त्याला, एग्स स्पर्म्स आणि ते बॅकडोअर मध्ये काय चालतं ह्याच्यावर कोणाचाच विश्वास नाही की कोणाचं तरी बाळ असेल किंवा ह्या गोष्टी मे बी थोड्या Tier 2 Tier 3 सिटीज किंवा गावांमध्ये असणार आणि आहेत. गुड न्यूज मूवी हो, तो तर म्हणजे Tier 2 सोड इव्हन म्हणजे गुड न्यूज मूवी मध्ये तर तो डॉक्टर वन ऑफ द बेस्ट आणि सर्व exchange. दाखवलं होतं आणि व्हेरी गुड फॅमिलीवाले ज्यांनी बेस्ट डॉक्टरकडे ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर सो किती बेकार ना, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला तुमचं बेबी देत आहे आपण त्याच गोष्टींवर मूवी बनवतोय आणि ती मूवी हिट होत आहे आणि तेच जे सेलिब्रिटीज आहे जे त्या टॉपिकवर असल्या मूवी बनवताय लोकांना गाईड करताय तेच स्वतः IVF करताय. म्हणजे करीना कपूर IVF ऑलमोस्ट सर्व बेबी, प्रियंका चोप्रानी तर सांगितलेलंच आहे सर्व याच्यामध्ये. सो तुला वाटत नाही का कुठेतरी म्हणजे चेंज व्हायला पाहिजे, म्हणजे मेडिकल फील्ड बद्दल जे आपण मूवीमध्ये हसतो तर कुठे ना कुठे मिसगाईड करण्याचं थोडंसं होऊ शकतं कोणाला, ज्याला काहीच नाही कळत तो तर म्हणेलच ना की असंच होत असणार. हो म्हणजे जो जसं अजिबातच डोकं नाही लावत त्याच्यासाठी. जसं आपण कोलगेट चांगलं आहे ओके आपल्याला पहिलेपासून तेच माहित आहे बिकॉज आपण ऍड त्याची पाहतो किंवा कोणीतरी केलंय कोणीतरी म्हटलेलं आहे तर आपण तेच करून जातो. तर जसं सेलिब्रिटीज आणि हे सर्व जे बोलतात आपल्याला म्हणजे कॉमन लोकांना तरी ऍटलिस्ट तेच खरं वाटतं. जर तुम्हाला आमची हेल्दी गपशप आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.